गाणं ऐकलं आणि त्याच्यानंतर मग कनकराजजींनी जे संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये असं येणार आहे की उपेंद्रजी ते काव्य म्हणतील डायलॉग फॉर्ममध्ये, नंतर गाणं सुरू. तर मला खूप छान वाटली ही कल्पना, खूपच सुंदर. कारण उपेंद्रजींचा आवाज तुम्ही म्हणता तसं भारदस्त आणि खूप बेज आहे आवाजाला, त्यामुळे ते इतका छान असा एक त्याला घनगंभीरपणा येणार आहे. आणि मग ते गाणं असं सुंदर, त्याचं म्युझिक इतकं छान आहे, अरेंजमेंट खूप छान झाली. त्याच्यानंतर ते गाणं सुरू होतं, ते इतकं असं मेलडी आहे त्याच्या, त्या गाण्यामध्ये इतकं माधुर्य आहे. ते दोन्ही कॉम्बिनेशन, तो जो फील आहे ते खूप छान झाला आहे. आणि उपेंद्रजींनी अतिशय सुंदर डायलॉग्स म्हटलेले आहेत. खूप छान वाटतंय मला, तर खात्री आहे की लोकांना आवडेल. जेव्हा माझ्याकडे सिच्युएशन आलं की उपेंद्रजी एक कवी मनाचं कॅरेक्टर आहे त्यांचं, आणि उपेंद्रजीचा आवाज एक भारदस्त आणि बेस, ज्याच्यामध्ये एक जबरदस्त व्हॉइस असलेला बेसचा, जेव्हा गाणं कंपोज करायची आली की उपेंद्रजींचा आवाजामध्ये ते त्यांचा फॉर्मॅट हा डायलॉग असेल आणि साधनाजींचं गाणं असेल, या दोघांना नजरेपुढे ठेवून हे गाणं स्पेशली कंपोज केलं आणि त्या गाण्याला तशी ट्रीटमेंट दिली. जी समाजाची रचना, समाजाचं दुःख, समाजाची व्यथा हे लहानपणापासून पाहत असल्यामुळे ही कथा डोक्यात आली, ती कागदावर सहजतेने उतरत गेली. आणि जे एक बहुजन समाजाचं जे आज जी दुरावस्था होत आहे, अनेक कारणं त्याला असतील देखील, परंतु हे जे पाहतोय हे दुःख कुठेतरी मनामध्ये होतं आणि ते कागदा उतरलं. चिरगुटमध्ये जी कविता वापरायचं जो डोक्यात होतं ते आमचे त्याचे जे गीतकार आहेत दिलीपराव जगताप साहेब, चिरगुटचा विषय त्यांच्या डोक्यात होता आणि त्यांनी त्या चिरगुटच्या विषयाच्या वेळेस त्या कवितेला, त्या सब्जेक्ट डोक्यात आल्यानंतर त्यांनी कविता लिहिली होती. आणि या चित्रपटात जेव्हा त्याचा समावेश करण्याचा वेळ आली, ती सिच्युएशन निघाली, तर ती कविता त्यांनी आधी लिहिली होती. मग त्या कविता त्यांच्याकडनं घेतल्यानंतर ती कविताचं वाचन मला, म्हणजे ती फ्री फॉर्मॅटमध्ये होते, कंपोजिशनच्या फॉर्मॅटमध्ये नव्हती. आणि जे करताना त्यांनी एक सजेशन दिलं की बाबा ह्याला तुम्ही शिवरंजनी रागामध्ये एक रेफरन्स मिळाला मला. आणि रेफरन्स मिळाल्यानंतर त्याला जेव्हा कंपोज करायची वेळ आली तर बाबा उपेंद्र लिमयेचा जो भारदस्त आवाज आहे, त्या भारदस्त आवाजाचा वापर करून साधनाजीसारखा कोकिळकंठी आवाज वापरून एक रोमॅन्टिक गाणं बनवायचं दिलीपरावांच्या डोक्यात होतं. मग आम्ही दोघांनी बसून त्याच्यावर मेहनत करून ते गाणं क्रिएट झालं. खूपच हे एक सुंदर गाणं गायल्याचा आज मला आनंद मिळाला आहे की उपेंद्र लिमये यांचा आवाज असणार आहे आणि माझंही गाणं, माझी खात्री आहे की लोकांना आवडेल हे गाणं.